हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा हॉल व्हिडिओ हा फ्लिपकार्टचा आहे आणि फ्लिपकार्टमधनं मग काही किचन इसेन्शियल्स किचन ऑर्गनायझर्स मागवलेले आहेत. ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिले हे प्लेट्सचं रॅक आहे. तर हे असं प्लेट्सचं रॅक आहे. याला हे असे 9 प्लेट्स आपण यामध्ये अरेंज करू शकतो. ॲक्च्युली यामध्ये 2 प्लेट्स आरामात इझिली येऊ शकतात, इझिली बसू शकतात. आणि हे असं आहे हे रॅक. याला खाली इथे प्लास्टिकचे लेग्स दिलेले आहेत असे. आणि हे स्टीलचं आहे. याचं स्टील हे चांगल्या क्वालिटीचं आहे. आणि नेक्स्ट आहे हे शेल्फ रॅक आहे असं. तर आपण आपल्या कॅबिनेट्समध्ये, किचन कॅबिनेट्समध्ये याच्यावरती आपण आपल्या कंटेनर्स ठेवू शकतो आणि याच्या खाली पण आपण कंटेनर्स अरेंज करू शकतो. हे पण स्टीलचं आहे आणि याचं पण स्टील चांगल्या क्वालिटीचं आहे. परत याच्यासोबत हे असे छोटे छोटे बुशेस आलेले आहेत ह्याला. ते आपल्याला इथे लावावं लागतात. हे असे याच्यासोबत पॅकेट्समध्ये याचे बुशेस आले होते. आणि हे 2चा सेट आलेला आहे असं. हे 2 याचे सेट आलेले आहे असं. आणि नेक्स्ट आहे हे पोर्टेबल सीलिंग मशीन आहे. म्हणजे आपलं जे लेफ्ट ओव्हर पॅकेट्स राहतात तर त्याला सील करण्यासाठी ही मिनी मशीन आहे. तर यामध्ये याला ऑन ऑफचं असं बटन आहे आणि इथे चार्ज करायला पोर्ट आहे, चार्जिंग पोर्ट आहे. याच्यासोबत आपल्याला अशी USB केबल मिळते ही अशी. आणि हे इथे फर्स्ट वन जे बटन आहे ते सील करायचं, असं प्रेस करायचं. यामध्ये असं पॅकेट ठेवायचं आणि हे प्रेस केलं की इथे सील होतं आपलं पॅकेट. आणि सेकंड वन जे बटन आहे ते आपण जे सील केलं आहे पॅकेट ते टिअर करायसाठी ते सेकंड वन बटन आहे. आपण इझिली आपल्या जर्नीमध्ये वगैरे हे कॅरी करू शकतो. यूजफुल आहे हे प्रॉडक्ट. नेक्स्ट प्रॉडक्ट जे आहे ते आहे 2 टियर किचन रॅक आहे. आणि हे आयरनचं आहे आणि खूप स्टर्डी आहे. तर हे स्क्वेअर शेपमध्ये मी घेतलेलं आहे. यामध्ये एक राऊंड शेप पण आहे अवेलेबल. आणि यामध्ये आपण कांदे बटाटे ठेवू शकतो किंवा फ्रूट्स पण याच्यामध्ये आपण ऑर्गनाईज करू शकतो किंवा यामध्ये आपण आपले कंटेनर्स पण ठेवू शकतो. असं हे 2 टियरचं आहे. हे आय थिंक 35 सेंटीमीटर बाय 35 सेंटीमीटरचं आहे हे असं. खूप स्टर्डी आहे. तर आजचा हॉल व्हिडिओ हा कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.